जबेम बारामती या ठिकाणची गट क्रमांक 63 अ 63 ब 64 अ आणि 64 अ 1 ही जागा मुळात महारवतनी जागा आहे आणि या जागेवरती बारामती बस स्थानक बांधण्यात आलेलं आहे। ही जागा महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारचं संपादन न करता या जागेवरती बारामती बस स्थानक बांधण्यात आलेलं आहे। या जागेसंदर्भात अनेक मोर्चे, आंदोलने, उपोषणे आम्ही केलेले आहेत आणि ही करत असताना शासनासोबत पत्र व्यवहार केलेला आहे। या संदर्भात प्रांत अधिकारी साहेब यांच्या समोर हे प्रकरण गेलं होतं। त्यांनी चौकशी करून त्या ठिकाणी यापूर्वी ज्या ऑर्डर झालेल्या आहेत त्या ऑर्डरचा संदर्भ देऊन आमचं म्हणणं त्या ठिकाणी फेटाळलेलं आहे। मुळात त्या ऑर्डर जर आपण पाहिल्या गेल्या तर ह्या ऑर्डर एक त्यातली ऑर्डर अशी सांगते की या जागेवरती ही जागा जी आहे ती महारवतनी जागा आहे आणि या महारवतनी जागेवरती काही अतिक्रमण धारक राहत होते आणि हे अतिक्रमण धारक राहत असल्यामुळे तुम्ही महारवतनी जागेच्या नियमांचा भंग केला आहे म्हणून त्या 29 अतिक्रमण धारकांना या जागेवरून त्यांनी काढून टाकलं आणि दुसरी एक ऑर्डर अशी केली की त्या जागेवरती तुम्ही अतिक्रमण धारक ठेवले म्हणून तुम्ही शासकीय नियमांचा भंग केला म्हणून ही जागा आम्ही शासनाच्या ताब्यात घेत आहोत अशी ती ऑर्डर होती। परंतु ही ऑर्डर जी केलेली आहे ती प्रांत अधिकारी साहेब बारामती यांनी केलेली आहे। मुळात महारवतनी जागा किंवा कोणत्याही वतनाच्या जागा ह्या शासनाच्या ताब्यात घेत असताना त्याच्यामध्ये महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबतचा अधिनियम आहे आणि त्या अधिनियमानुसार जे काही अधिकार आहेत ते सर्व कलेक्टर, जिल्हाधिकारी यांना अधिकार आहेत। ती जागा ताब्यात घेत असताना कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्यांनी ती ताब्यात घेतली पाहिजे परंतु ती जागा कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात न घेता अशा प्रकारच्या बेकायदेशीर ऑर्डर त्यावेळेच्या प्रांत अधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत। त्यामुळे ह्या जी जागा आहे ते आजही तिथल्या महारवतनी मालकांच्या मूळ मालकांच्या नावावरती राहिलेले आहेत। हे असताना या ठिकाणी बारामती बस स्थानक बांधण्यात आलेलं आहे आणि बारामती बस स्थानक बांधून या ठिकाणी जे गाळे काढण्यात आलेले आहेत त्या गाळ्यांचं या ठिकाणी निविदा काढून ते गाळ्यांचा निलाव करण्याचं काम या ठिकाणी चालू होतं। त्यामुळे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या संदर्भातले जे गाळे निलाव काढण्यात आलेले आहेत ते त्वरित थांबवावेत अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। कारण हे प्रकरण जे आहे ते आजही कलेक्टर साहेब यांच्या समोर आहे आणि त्याच्यावरती चौकशी चालू आहे। आम्ही इथल्या जे व्यवस्थापक आहेत त्याला निवेदन देऊन सांगितलेलं आहे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। कलेक्टर जे आहेत त्यांच्या समोर आहे, त्यांच्या समोर चौकशी चालू आहे। जोपर्यंत हे प्रकरण निकाली होत नाही तोपर्यंत संबंधित गाळ्यांचा आपण निलाव करू नये, अशा प्रकारचा निविदा काढू नये आणि काढलेली निविदा रद्द करावी अशी आम्ही या माध्यमातून त्यांना विनंती केलेली आहे। तसेच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जी कोण लोक या ठिकाणी असणारे गाळे घेणार आहेत, ज्या गाळ्यांमध्ये निविदा भरणार आहेत त्या सर्व लोकांना आमची विनंती आहे की आपण हे गाळे घेत असताना ही जी जागा आहे ती कुणाच्या नावावरती आहे, या जागेचे मालक कोण आहेत, या जागेचं संपादन झालं आहे का किंवा या जागेचा संबंधित लोकांना मोबदला दिला आहे का, ही जागा एसटी स्टँडच्याच नावावर आहे का, ह्या सर्व गोष्टींची पाहणी करावी, या सर्व गोष्टींची पडताळणी करावी आणि मगच या निविदेमध्ये आपण घुसावं। माझं म्हणणं असं आहे, तुम्ही जर ही पाहणी केल्यानंतर तुमच्या लक्षात असं येईल की ही जी जागा आहे ती आजही महारवतनी लोकांच्या नावावरती जागा आहे, याचं कोणत्याही प्रकारे संपादन झालेलं नाही, ही न्यायप्रविष्ट बाब आहे। उद्या जाऊन हे प्रकरण आमच्या नावावरती होणार आहे किंवा आमच्या बाजूने निकाल होणार आहे। त्यामुळे उद्या तुम्ही जर इथल्या निविदा भरली आणि ते गाळे ताब्यात घेतले तर तुमची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फसवणूक होणार आहे। त्यामुळे जे कोणी या निलावामध्ये बसणार आहेत, निलाव भरणार आहेत, निविदा भरणार आहेत या सर्वांना आमची विनंती आहे की या ठिकाणी असणारे गाळे आपण घेऊ नये, आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते। उद्या जाऊन तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैसे भरणार आणि तुमची फसवणूक होणार, असं काय होऊ देऊ नका। या सर्व गोष्टींची पडताळणी करा आणि मगच या सर्व प्रक्रियेमध्ये आपण सामील व्हा, एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।